दरम्यान बीड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी आता फेरबदल करण्यात आलेले आहेत। आमदार विजयसिंग पंडित, नमिता मुदंडांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके यांना डावलण्यात आले। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, खरं तर अजित पवारांचा हा पहिलाच दौरा, पालकमंत्री म्हणून आणि बीड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी फेरबदल करण्यात आलेले आहेत। या फेरबदलाची कारणं काय असू शकतात? नक्कीच प्रश्न जर पाहायला गेलं तर आज अजितदादा जे आहे ते पहिल्यांदाच पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आणि त्या बैठकीसाठी त्यांची उपस्थित होती। यामध्ये जर पाहायला गेलं तर सर्व आमदार देखील या बैठकीसाठी जे उपस्थित होते। मात्र जिल्हा नियोजन समितीचे फेरबदल जे आहे ते करण्यात आले। यामध्ये जर मुख्य कारण जर पाहिलं गेलं सुरेश धस जे आहे ते यापूर्वीच सदस्य होते, मात्र त्यांना आरोप जे आहे ते केल्याचे पाहायला मिळत होते। या मागचा पालकमंत्री जे आहे ते धनंजय मुंडेच्या बीड जिल्ह्याचे होते। त्यानंतर धनंजय मुंडेकडून संपूर्ण निधी जो आहे तो फक्त पळणीसाठीच खर्च केला जात असल्याचा आरोप जो आहे तो सुरेश धसकडून काल करण्यात आला होता। त्यामुळे संपूर्ण कागदपत्र जे आहे ते अजित पवारांकडे सबमिट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं, तर त्यामुळे कुठेतरी त्यांना डावलण्यात आलं असल्याचं असं बोलले जात आहे। त्यामुळे आता प्रकाश सोळंके यांना देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती त्यांनी केली होती। त्यामुळे आता या ठिकाणी त्यांनाही डावलण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। त्यामुळे आता अजितदादा जे आहे त्यांच्याकडे आता सुरेश धस जे आहे ते त्यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत, संपूर्ण कागदपत्र जे घेऊन निघाले आहे। कारण बीडमध्ये अनेक कामं जे आहे ते न करताच बिलं काढले असल्याचा आरोप जो आहे तो सुरेश धसने काल पत्रकार परिषद घेऊन केला होता आणि त्याचे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते पीडीएफ करून आता ते पेन ड्राईव्ह जे आहे ते अजितदादाकडे सबमिट करणार आहे। त्यामुळे आता अजितदादा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।